मित्रहो, उद्धव ठाकरे यांची शिवसेना दुसऱ्यांदा फोडली. उद्धव ठाकरे यांनी कष्टानं निवडून आणलेल्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी गद्दारी केली. आता ठाकरे सेनेतील आमदार, नगरसेवक हे सुद्धा फुटणार असल्याच्या किंवा फोडणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. राजकीय पक्ष जनमतावर मोठा होतो. आता खोकीच्या खोकी फेकली की निष्ठा सुद्धा विकत मिळते. गद्दार लोक स्वतःला तर विकून टाकतातच, पण जनतेनं दिलेली मतं सुद्धा ते या सत्तेच्या व्यापाऱ्यांना विकतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या परिश्रमानं मराठी माणसासाठी ही संघटना उभी केली. मराठी माणसाला हाताला धरून या सत्तेच्या व्यापाऱ्यांनी ही संघटना खेळखेळी केली. शिवसेनेचा गड चोहोबाजूंनी ढासळत असताना उद्धव ठाकरे आज सुद्धा एखादा योद्धा बनून खिंड लढवत आहेत आणि एकनिष्ठ मावळे आजही त्यांच्या सोबत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या जागी एखादा लेचापेचा नेता असता तर तो केव्हाच या सत्तेच्या व्यापाऱ्यांना शरण गेला असता. कावळे उडून गेले तरी मावळे आपल्या सोबतच आहेत यावर त्यांचा विश्वास आहे. एकनाथ शिंदे यांनी अर्धे अधिक शिवसेना पळवून नेल्यावरही या योद्ध्याला हार मानलेली नव्हती आणि आता पुन्हा 9 पैकी 6 खासदार पळून गेले, पण ते मात्र धीरोदत्तपणे उभे असल्याचं दिसत आहे. कारण त्यांचा विश्वास सच्च्या शिवसैनिकावर आहे आणि त्यांच्याच बळावर शिवसेनेवर होत असलेले वार सहन करण्याची शक्ती त्यांना मिळत आहे. शिवसेनेची मतं घेतलेले पळून गेले, पण शिवसेनेला मतं देणारे मात्र जागेवरच आहेत. खऱ्या शिवसैनिकांची निष्ठा, इमान कधीही विकलं जात नाही. सध्या उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना प्रचंड संकटात आहे. मोठ्या वादळात ती भरकटत आहे. पण या वादळातही आशेचा दिवा पेटता राहिलेला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूचा अंधार दूर होण्यास या दिव्यानं मदत केली आहे. गद्दारांनी 4ही बाजूनी शिवसेनेच्या अस्तित्वावर कुऱ्हाड चालवण्याचा प्रयत्न केलेला असताना मातोश्रीच्या समोर एक सच्चा शिवसैनिक एक पोस्टर घेऊन उभा राहिला आणि या एकट्या शिवसैनिकानं सच्च्या शिवसैनिकांची भावना दाखवली. कोणाला काही द्यावं अशी परिस्थिती सध्या उद्धव ठाकरे यांची तर नाही. तरीही अशा अवस्थेत हा शिवसैनिक आपले सच्चेपण दाखवत उभा राहिला. 6 खासदारांनी गद्दारी केल्यामुळं मातोश्रीच्या समोर सगळा शुकशुकट असताना सच्चा शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे याचं हे प्रतिबिंब होतं. मातोश्रीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर रस्त्याच्या समोरच्या बाजूला एक तरुण आपल्या हातात एक मोठा फलक घेऊन तो उंचावून धरून उभा राहिला. त्यानं या फलकावर लिहिलं होतं, कुणीही कुठेही गेलं तरी माझ्यासारखे लाखो शिवसैनिक आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असतील. जय महाराष्ट्र. आपला शिवसैनिक मनीष दीपक सरोदे, छत्रपती संभाजीनगर. मातोश्रीच्या समोरून येणारी जाणारी प्रत्येक व्यक्ती क्षणभर थांबत होती, या फलकावर काय लिहिले ते वाचत होती आणि मग पुढे जात होती. डोक्यावर भगवी टोपी, हातात फलक घेऊन मातोश्री समोर उभ्या राहिलेल्या या तरुणाचं नाव मनीष सरोदे असं आहे. 350 किलोमीटरचा प्रवास करून हा तरुण छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईला आला आणि त्यानं मातोश्री बाहेर उभा राहून केवळ आपल्या लाडक्या राजकारण्याच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं सांगायलाच खरं तर तो इथपर्यंत पोहोचलेला. अहो, हीच तर आहे शिवसेनेची खरी ताकद. गद्दारांच्या प्रचंड गर्दीत सुद्धा सच्चा शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या सोबत उभा आहे हेच सांगण्याचा त्याचा हा प्रयत्न. शिवसेनेची सगळीकडून पडझड होत असताना, काळोख दाटून आलेला असताना प्रकाशाचा हा एक किरण चमकत राहिला. अशी प्रकाश किरण महाराष्ट्रभर चमकत आहेत, चमकत राहतील आणि मराठी माणसांची शिवसेना पायात बळ आणून पुन्हा एकदा उभी राहील हेच या एका सच्च्या शिवसैनिकाच्या कृतीतून दिसून आलं.
गद्दार जात राहतील, पण अशी खरी शक्ती मातोश्रीच्या अंगणामध्ये कायम राहील असंच म्हणावं लागेल. आणि या एका तरुणानं त्याच तर प्रतिबिंब दाखवलं. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो? गद्दार गेले, लोकांची मतं घेऊन पळून गेले, तरी सुद्धा जो शिवसेनेचा मूळ पाया आहे तो खरा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत कायम राहील का? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.